राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हा प्रकार शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। व्हिडिओमध्ये ट्रान्स वुमन पवन यादव यांच्यासोबत दिसणाऱ्या दृश्यांमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे। पवन यादव यांचा भाऊ रवी यादव यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणानंतर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। सपकाळ म्हणाले, एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे त्याच्याकडून असं अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक आहे। हा केवळ व्यक्तिगत भंग नाही तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेची काळीमा आहे। मुख्यमंत्र्यांनी कोणतेही विलंब न लावता मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी। मंत्री झिरवाळ यांच्यावर ही पहिलीच वादग्रस्त घटना नाही। याआधी मंत्रालयात लाच प्रकरणी त्यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे आणि कारकून राजेंद्र ढेरंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। 50,000 रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओही समोर आला होता। यावेळी विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। पवन यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यातील खंडणी आणि दमदाटीचा गुन्हा दाखल आहे। या शासकीय निवासस्थानाचा अनैतिक वापर झाल्याचेही गंभीर आरोप आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याआधी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणावर सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।